लाडकी बहीण योजनेमध्ये 26 लाख नावं कमी झाली आहेत असं सुप्रिया सुळे म्हणतात। तुम्ही फॉर्म कसे भरून घेतले असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय। लाडकी बहीण प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करायला सांगणार असंही सुळे म्हणाल्या। नीलम गोरेंचं सुद्धा विरोधकांना या सगळ्यामध्ये जोरदार प्रत्युत्तर पाहायला मिळालं। महाविकास आघाडीचे बोल म्हणजे लबाडाच्या घरचं जेवण असं गोरे म्हणाल्या। लाडक्या बहिणींना सक्षम कसं करता येईल यावर सरकार विचार करत आहे। विरोधक मात्र लाडक्या बहिणींचं मनोबल खचेल अशी वक्तव्य करत आहे असं देखील गोरे म्हणालेले आहेत। लाडकी बहीण योजनेमध्ये 25-26 लाख नावं कमी झालेली आहेत। त्यातली 2 लाख नावं पुण्याची आहेत। मला दोनच प्रश्न विचारायचे आहेत या सरकारला की तुम्ही फॉर्म भरूनच कसा घेतला आणि म्हणजे काय निकष लावून भरून घेतला आणि काय निकष लावून तुम्ही कॅन्सल करताय। मेल आणि फिमेल मधलं कळलं नाही या सरकारला। कुठलं हे सॉफ्टवेअर काढलंय, कोणी यंत्रणा लावली याची इन्क्वायरी झाली पाहिजे। आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की याची इधर सीएजी रिपोर्ट काढा, ह्याच्यावर व्हाईट पेपर काढा आणि याच्यावर पूर्णपणे ह्या स्कीमवर एक मोठी जम्बो इन्क्वायरी लावली गेली पाहिजे। सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ह्या 1,500 रुपये जो त्यांना निधी मिळतो आहे तो निधी फक्त सुरुवात आहे, तो शेवट नाही आहे। ज्यांना काही कारणामुळे नियमात नसताना मिळालं असेल त्यांच्यावरती फक्त कार्यवाही चाललेली आहे। परंतु विरोधक जे आहेत ते लाडक्या बहिणींचं मन खचेल अशा पद्धतीच्या माहितीचा दुरुपयोग करत आहेत। विधानसभेला निवडणुकीमध्ये जो पराभव झाला त्याबद्दलची पश्चातबुद्धी जी आहे ती महाविकास आघाडीला अजूनसुद्धा त्यांना जी ठेच लागली आहे त्याच्यामधलं रक्त त्यांचं भळबळत आहे आणि म्हणून ते अशा प्रकारचे बेछूट आरोप वेदनेने कळवळून करतायत।